रत्नागिरी म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो निळाशार अथांग समुद्र, शांततेत न्याहाळलेली मंदिरे आणि नारळींच्या बागांनी सजलेली भूमी. या व्हिडिओत आपण रत्नागिरीचं हेच खरं सौंदर्य जवळून पाहणार आहोत. हे आहे रत्नागिरीतील माझ्या मित्राचे गाव कोतवडे, जे रत्नागिरीपासून अगदी जवळच आहे. सकाळी उठून चहाबरोबर चुलीवरती बनवलेले घावणे खाल्ले आणि दिवसभर फिरण्यासाठी आम्ही सज्ज झालो. निघायच्या आधी गावात फेरफटका मारला तर दिसलं गावातली मंडळी सकाळी लवकरच शेतीच्या कामाला लागली होती. तर नमस्कार मित्रांनो, पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आम्ही गणपतीपुळे येथे होतो. तर आज आम्ही आमच्या गावाला परत जात आहोत. तर जाता जाता आपल्याला 2-3 लोकेशन कव्हर करायचे आहेत. ते लोकेशन कोणते आहेत हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. कोकणाला अनेक प्राचीन मंदिरांचा वारसा लाभलेला आहे, ज्यांना आपण भेट देतच असतो. पण रत्नागिरीमध्ये एक असे मंदिर आहे ज्याचं बांधकाम पाहून तुम्हाला ते प्राचीन असल्याचा भास होईल, पण त्याचं बांधकाम फक्त 23 वर्षांपूर्वी झालं आहे. हे मंदिर गणपतीपुळेपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावरती आहे. गणपतीपुळेवरून निघाल्यानंतर तुम्हाला या सुंदर मालगुंड समुद्रकिनाऱ्याच्या समांतर प्रवास करावा लागतो. प्रवेशद्वारापासूनच हे स्थान तुम्हाला संमोहित करून टाकतं. तर मित्रांनो, जयगडमधील सुप्रसिद्ध जय गणेश मंदिर तुम्हाला दाखवतो. चला. मंदिराचे छत हे पागोडा शैलीतील असून मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे. कृत्रिम तलावातील मासे पाहून आपण मंदिराच्या दिशेने जातो. मंदिराच्या चारही बाजूंना असलेली ही सदाहरित बाग आपलं मन प्रसन्न करून टाकते. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. मंदिराच्या बाहेरच हनुमंताची सुंदर मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताना उंदीर मामाची ही सुबक मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. आतमध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला समोरच ही श्री गणेशाची भव्य व आनंदमयी मूर्ती दिसते. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बप्पा मोरया. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम
जर तुम्ही कधी गणपतीपुळेजवळ आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. हे मंदिर फक्त धार्मिक श्रद्धेसाठीच नाही तर सुंदर वास्तुकलेसाठी सुद्धा पाहण्यासारखे आहे. यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी पोहोचलो जयगड जेट्टीवरती. बाईक फेरीमध्ये चढवली आणि पुढचे 15 मिनिट या बोट राईडचा आनंद घेतला. आणि नंतर आम्ही येऊन पोचलो या प्राचीन वेळणेश्वर देवस्थानाकडे. वेला म्हणजे समुद्रकिनारा आणि समुद्रकिनारी असणारा देव म्हणजे वेळणेश्वर. हे मंदिर गुहागरपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिर आवार खूप मोठा आहे. 9 ते 10 फुटीच्या दीपमाळाही आहेत. या आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, काळभैरव, महाविष्णू आणि ग्रामदेवता रामेश्वरी अशीही मंदिरे आहेत. या मंदिरातले शिवलिंग स्वयंभू असून या मंदिराला जवळपास 1000 वर्षांचा इतिहास आहे. मंदिराच्या मागे नारळाची झाडं आणि त्यामागचा सुंदर समुद्रकिनारा हे दृश्य अविस्मरणीय असतं. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही गेलो वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.